लालपरीमध्ये नवी टेक्नॉलॉजी आली। चालक दारूच्या धुंदीत असेल तर बसचे इंजिन सुरूच नाही होणार। सध्या जनसामान्यांची लाईफलाईन लालपरी आधुनिक रूप घेत आहे। आता नवीन टेक्नॉलॉजी येत आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील वर्षात दाखल होणाऱ्या नव्या बसेसमध्ये चालकाजवळ ब्रेथ अॅनालायझर यंत्र बसवण्यात येणार आहे। चालकाला बस सुरू करण्यापूर्वी चाचणी द्यावी लागणार आहे। चालकाने मद्यपान केलेले दिसून आल्यास बस सुरूच होणार नाही। यामुळे मद्यधुंद अवस्थेतील चालकाला बस चालवण्यापासून प्रभावीपणे रोखले जाईल आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहे। एसटीने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि मार्गावर अपघात कमी करण्यासाठी बसेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ब्रेथ अॅनालायझर यंत्र बसवण्याचा निर्णय घेतलाय। हे उपकरण गाडीच्या इग्निशन सिस्टमशी जोडलेले असते। गाडी सुरू करण्यापूर्वी चालकाला त्यात फुंकावे लागते। श्वासात अल्कोहोलचे प्रमाण असेल तर हे यंत्र वाहन सुरूच होऊ देत नाही। हे यंत्र श्वासातील अल्कोहोलच्या प्रमाणाचे मोजमाप करून त्या आधारावर रक्तातील अल्कोहोलच्या पातळीचा अंदाज लावते। नवीन तंत्रज्ञानामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक वाढणार आहे।